बॅट्समन आहे, पण जे सगळं झालेलं आहे त्यांनी जेवढं कव्हर केलेलं आहे त्याच्या पुढचं थोडंसं कव्हर करायचा प्रयत्न करेल. कदाचित रिपिटेशन पण असेल. सन्माननीय व्यासपीठ, सत्कार मूर्ती मिनल, मुख्याध्यापिका बेन्सी आणि इथे उपस्थित असलेले माजी शिक्षक, दोन्ही परेरा कुटुंबीय, म्हणजे माहेरची पण परेरा, घरचे पण परेरा. परेरा कुटुंबीय, बालगोपाळ, कंटाळला आहात का भाषण ऐकून ऐकून? नाही ना? काहीतरी समजलंय ना? कोणाचा गौरव चाललेला आहे? कोणाचा? मिनलबाईंचा. मिनलबाईंनी खूप काही तुम्हाला दिलेलं आहे. मी बीएमसी मध्ये शिक्षिका होते. 7वीचा वर्ग असायचा मध्ये मध्ये. नंतर मी 3 वर्ष 9वी 10वी घेतलेला आहे. आणि मग त्यावेळेचा जो निवृत्ती मुलांचा जो फेअरवेल असायचं, त्यावेळेला माझ्या विद्यार्थ्यांना मी पहिलीच्या शिक्षिकेचं कौतुक करायला सांगायचे. कारण बीएमसी मध्ये देखील पहिलीलाच पेन्सिल धरायला शिकवलं जातं आणि ह्या आपल्या मराठी मीडियमच्या शाळेमध्ये सुद्धा पहिलीला पेन्सिल धरायला शिकवलं जातं. तर 10वीच्या शिक्षकाचं कौतुक करू नका. पहिलं तुम्हाला पहिलीला कोण बाई होत्या त्यांची आठवण करा आणि त्यांचं अभिनंदन पहिलं करा. त्यांचे आभार पहिले माना, कारण त्यांनी तुम्हाला पेन्सिल धरायला शिकवलं, त्यांनी तुम्हाला शिकवला, म्हणून तुम्ही आज ज्ञापर्यंत पोहोचत आहात. तर अशी मिनलबाई, मी पहिल्या ऐकलंय ना सगळ्यांनी की त्या जास्तीत जास्त त्यांनी पहिलीचा वर्ग घेतलेला आहे. मी काही लिहिलेलं आहे ते सगळं मला वाटते बहुतेक जात आहे, कारण आमच्या अरविंद दादांनी कव्हर केलेला पॉइंट मॅनेजर, कारण आमच्या म्हणजे सासरकडनं जे संपूर्ण कुटुंब आहे, 4 मावश्या, मामा, ते सगळे आमचे दरवर्षी 1-2 तरी कार्यक्रम होतात. आमचे घरातले कार्यक्रम सगळं मिनल सांगेल त्याप्रमाणे मॅनेजमेंट. जे काय आणायचं, केवढं आणायचं, काय करायचं, कधी करायचं, कुठे करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आमची मिनल. म्हणून आम्ही तिथं त्या कुटुंबामध्ये तिला मॅनेजरच म्हणतो. हा दादाने केलेला कव्हर केलेला पॉइंट. मी आणि मिनल लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहोत, कारण माझं सासर माहेर दोन्ही गावातच. मिनल माझ्या 1 इयत्ता पुढे होती. अनेकांनी सांगितलं, आज सुद्धा तिच्याकडे बघितल्यानंतर कळते ती किती नीटनेटकी आहे. अशीच ती कायम नीटनेटकी असते. आणि हा अनुभव मी लहानपणी घेतलेला आहे, कारण मी 1 इयत्ता तिच्या नंतर होती. त्यामुळे पूर्वी पुस्तकं लहानपण आठवत असेल, अगोदरच्या वर्गातली पुस्तकं आपण घ्यायची. मी मिनलची पुस्तकं घेत असे. ती जरी मला 3rd हँडेड, नॉट 2nd हँडेड, ब्रिनलने वापरलेली पुस्तकं मिनल वापरायची आणि मिनलची पुस्तकं मी वापरायची, पण ती पुस्तकं अगदी नवीन असल्यासारखी माझ्या हातामध्ये यायची. अगदी पहिलं पान सुद्धा त्याचं कधी गेलेलं नसायचं. हा नीटनेटकेपणा, ही शिस्त मिनलच्या अंगामध्ये लहानपणापासून आहे. आम्ही गावातल्या सगळ्या मुली खूप खेळायचो. मिनल आमच्या बरोबर असायची, पण मिनलने दंगा केलेला मला आठवत नाही. ती म्हणजे शिस्तीत राहणं हे तिच्या अंगात लहानपणापासून आहे. आई कदाचित खूप शिस्तीची, त्यामुळे तिच्या अंगामध्ये ती शिस्त बाळगलेली असते. परंतु मिनल 13 वर्षाची असताना तिचे वडील गेले. तिचे दोन्ही भाऊ तिच्यापेक्षा मोठे होते, ती 3 नंबर. तरी पण त्या 13व्या वर्षी ती खूप बौद्ध झाली. त्यांची मोठी बहीण झाली आणि ते मोठ्या बहिणीचं कर्तव्य तिने दोन्ही भावांची आणि शलीचं लग्न होईपर्यंत अगदी सासर माहेर दोन्ही जबाबदाऱ्या तिने अतिशय नीटनेटकेपणाने सांभाळल्या. आमच्या जीवनातले सगळे प्रसंग हे मिनल शिवाय होऊ शकत नाही, कारण मिनल
ही आमच्या कुटुंबाचा म्हणजे मोठा आमचा पाठीचा कणा आहे. तर ही अशी मिनल, अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, माझं काही राहिलंय का मी बघते. माझ्या सासूची जी सेवा, जवळजवळ तिने 10 ते 12 वर्ष घरात काढली. त्यापैकी 3.5 वर्ष जी बेडवर काढली ती सासूची सेवा करण्यासाठी केवळ आणि केवळ मिनलमुळे मी ती जबाबदारी पार करू शकते. कधीच मिनलला मला आईची औषधं संपलेली आहे, आईच्या वस्तू संपलेल्या आहेत ह्याचं आठवण करावी लागली नाही. इवन आईला बरं नसल्यानंतर माझ्या घरी जी मुलगी होती आईची सेवा करायला, ती मला फोन नाही करायची, ती मिनलला फोन करायची. अशी तिने आईची सेवा करण्यासाठी मला खूप 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 मदत केलेली आहे. म्हणून केवळ मला जो कौतुक मिळालं ते कौतुक फक्त माझ्या एकटीचं नाही, तर त्याचा वाटा हा मिनलचा देखील आहे आणि तो मिनल तुला मी देत आहे. तर आमची मिनल अशी फक्त भरधार व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आपल्याला ती आईसारखीच, पण तिची आई जेवढी हळवी आहे ना तेवढीच मिनल हळवी आहे. हे अनेकांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं की दुसऱ्याचं दुःख बघून मिनलच्या डोळ्यामध्ये चटकन अश्रू येतात. मिनल सहजपणे दुसऱ्यासाठी रडू शकते कारण ती तेवढी भावनिक आहे. आपल्याला जरी काही म्हणजे फणस बाहेरून जरी केवढा आपल्याला दिसत असला तरी आतमध्ये जसे गोड गरे असतात तसं मिनलचं हृदय हे अतिशय प्रेमळ आहे आणि त्यामुळे मला मिनलची वहिनी झाल्याचा अभिमान वाटतो. म्हणजे त्या वहिनी झाल्याचं म्हणजे मालकम आमच्याविषयी घरात सांगतच नव्हता, त्यामुळे मी मिनलला सांगितलं मिनल मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मी मिनलला सांगायला गेली स्मितच्या जन्मावेळी, मिनल असं असं आहे, मग मी मालकम घरात सांगत नाही आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. मला वाटलं मिनल रडायला लागली. मिनल सांगते नाही, हे आनंदाचे अश्रू आहे, तू आमच्या घरामध्ये तुझं स्वागत आहे. तर अशी ही मिनलकडे निर्णय घेण्याची क्षमता खूप आहे, त्यामुळे तिने चटकन विहारीचा निर्णय घेतला. मी तो 10 वर्षापूर्वीच घेतला, 48 वर्षाची असतानाच शाळा सोडून दिली. ठरवलं, मालकमला सांगितलं बस झालं, मी आता जाणार नाही, संपलं. अनेकांनी मला सांगितलं चेरील 5 वर्ष रजा घे, चेरील असं कर, चेरील तसं कर. नाही, मी सोडायची आहे, मी सोडली. आज मिनलने देखील काही कोणी इथे जी काही कारणं सांगितली असतील ती असो, पण मिनलने निर्णय घेतला आणि आम्हाला सांगायला तिने फोन केला ना, तेव्हा तिचं म्हणणं असं होतं की मी सोडणार आहे. म्हणजे तो तिचा निर्णय झालेला, ती काही सल्ला विचारायला फोन केलेला नव्हता, कारण तिच्याकडे स्वतःकडे निर्णय क्षमता आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला देखील झालेला आहे. मिनलला आता पुढे भरपूर कामं आहेत, नातवंड सांभाळायचे, शाळा घरी ठरवणार आहे ती. तिला आता निवृत्तीच्या वेळेला आपण सांगतो की फिरा वगैरे वगैरे, पण ती आता इस्रायल, युरोप सगळं झालेलं आहे तिचं. तरी पण मी तिला सांगते मिनल, छोटी बॅग भरून ठेवायची, दोघांनी शनिवार रविवार यांना सुट्टी असल्यानंतर पोरं त्यांच्याकडे द्यायची आणि दोघांनी निघायचं. म्हणजे तुमची जबाबदारी 5 दिवसाची, 2 दिवसाची जबाबदारी त्यांची, असं करायचं आणि निघायचं. नातवंडावर संस्कार करणं ही आपली जबाबदारी असली तरी आई वडिलांचे संस्कार आवश्यक असतात. आजी आजोबांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी म्हणजे मी आता एक माझं टाकते की काही ठिकाणी आजी आजोबा एवढे पॉझिटिव्ह होतात की आई वडिलांना त्यांची जबाबदारीची जाणीव करून देत नाही. तर मिनल, सोमवार ते शुक्रवार मुलांचे आणि
शनिवार रविवार इग्नेसचा, हे लक्षात ठेव. आणि फिरायचं जे काही आहे तर फिरून घ्या आणि पुढे या पुढचं जीवन तुमच्यासाठी जगा. तुझे मिनलची गाडी फास्ट ट्रॅक वरून गेली होती. 10वी होता बरोबर डीएड होता बरोबर लग्न होता बरोबर मुलं, फार फास्ट ट्रॅक गाडी गेली. तर आता 20चे क्षण आहे आणि हा 20वा दोघं मिळून घ्या, एन्जॉय करा. आणि तुम्हाला दोघांनाही मी शुभेच्छा देते, कारण फक्त मिनलचं एकटीलाच आरोग्यदायी जीवन नको, तर इग्नेस आणि मिनल ह्या दोघांनी ह्या पुढचं जीवन अतिशय आनंदात, आरोग्यात आणि सुखसंपन्न असं घालवावं म्हणून परमेश्वराकडे मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आभारी मॅडम. खरोखर निरोपाचा क्षण हा